आज आपण निवडक मराठी गद्य पेपर 5वा या अभ्यासपत्रिकेतील घटकाला आपण सुरुवात करणार आहोत. मुलांनो, आपल्या अभ्यासपत्रिकेमध्ये किंवा आपल्या अभ्यासक्रमामध्ये जो पहिला पाठ आहे तर पहिल्या पाठाला आपण सुरुवात करणार आहोत. आपल्या अभ्यासक्रमामध्ये एकूण निवडक मराठी गद्य या अभ्यासपत्रिकेसाठी एकूण 8 धडे आहेत, 8 पाठ आहेत. त्यालाच आपण 8 वेचे म्हणूयात. या 8 धड्यापैकी आपण आजपर्यंत आपले 4 धडे शिकून झालेले आहेत. याचा आता 50% आपला सिलेबस झालेला आहे. 50% सिलेबस होऊन गेलेला आहे. आज आपण पहिल्या पाठाला सुरुवात करणार आहोत. त्या पाठाचं नाव जिवाजी विनायकास पत्र. जिवाजी विनायकास पत्र या पाठाचे लेखक आहेत छत्रपती शिवाजी महाराज. मुलांनो, आपण हे जे आपल्या अभ्यासक्रमात जे 8 पाठ आहेत ते 8ही पाठ वेगवेगळ्या वाङ्मय प्रकारामध्ये वेगवेगळ्या वाङ्मय प्रकारातले पाठ आहेत. त्यामुळे पाठाला सुरुवात करण्यापूर्वी आपण संबंधित पाठ हा कुठल्या वाङ्मय प्रकारामध्ये मोडणार आहे, समाविष्ट आहे त्याचा आपण पहिल्यांदा नेहमी विचार करतो. कारण त्या पाठाच्या अनुषंगाने प्रत्येक वाङ्मय प्रकाराची ओळख, परिचय, तोंडओळख होणं अपेक्षित आहे. कधीकधी त्या वाङ्मय प्रकाराला धरूनच प्रश्न परीक्षेमध्ये, विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये विचारला जातो. तर हा जो पाठ आहे हा पत्र या वाङ्मय प्रकारामध्ये मोडणारा आहे. दूत म्हणजे राजाचे नेत्र हा बखर वाङ्मयामध्ये मोडणारा पाठ होता. हा जो पाठ आहे पत्र या वाङ्मय प्रकारामध्ये मोडणारा प्रकार आहे. तसं पाहिलं तर मराठी वाङ्मयाचे बहुविध वाङ्मय प्रकार मराठी वाङ्मयामध्ये, साहित्यामध्ये रूढ झालेले आहेत. कथा, कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्र, निबंध, कविता वेगवेगळे. तुम्ही जसं मराठी वाङ्मयाच्या खोलात जाल तसे वाङ्मय प्रकार तुम्हाला अभ्यासाला मिळतात. आता हा जो पाठ आहे, पाठाचं नाव आहे जिवाजी विनायकास पत्र. या पाठाचे लेखक छत्रपती शिवाजी महाराज आहेत. या पाठाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज आपल्या प्रदेशात, आपल्या प्रांतात, आपल्या शिवकाळात, शिवशाहीत, आपल्या स्वराज्यात कशा पद्धतीने जो राज्यातला जो प्रमुख व्यक्ती आहे, ज्यांच्यावर जो जबाबदारी सोपवलेली आहे, अशा व्यक्तीस कशा पद्धतीने पत्रव्यवहार लिहिला जात होता याचा आदर्श नमुना म्हणजेच जिवाजी विनायकास पत्र आहे. मुलांनो, सध्या माहिती तंत्रज्ञानाच्या उपलब्ध सुविधेमुळे, जलद संपर्कामुळे आपण एखाद्या व्यक्तीकडे काही काम असेल, आपण थेट त्याच्याशी मोबाईलवर अनेक माध्यमे आहेत मुलांनो. मोबाईल आहे, मेल आहे, ईमेल आहे, व्हॉट्सअप आहे, टेलिग्राम आहे, इंस्टाग्राम आहे, वगैरे वगैरे, फेसबुक आहे. हे बहुविध संपर्काची माध्यमं आहेत आणि या माध्यमातून आपण त्या व्यक्तीशी संपर्क साधतो. त्या व्यक्तीकडे आपण मेसेज पोहोचतो. पण पूर्वीच्या काळी अशा प्रकारची काही सुविधा नव्हती. कारण पत्रव्यवहार हीच दुसऱ्या राज्याशी, दुसऱ्या व्यक्तीशी
संपर्क साधण्याची प्रभावी आणि परिणामकारक माध्यम होतं. म्हणून पत्र लिहिण्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला हा पर्याय नव्हता. त्यामुळे अतिशय अभ्यासपूर्ण, वाचनीय, चिंतनशील अशा प्रकारची पत्र प्रत्येक राजांच्या काळामध्ये, कार्यकाळामध्ये लिहिली गेलेली आहेत. आता तर पत्रव्यवहार काय असतो, कसा असतो, सुरुवात कशी करावी, पत्ता कुठे लिहावा, सुरुवात कशी करावी, महिना काय लिहावा, मजकूर काय लिहावा, वगैरे 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 अशा प्रकारच्या बाबी पूर्णतः सध्या 21व्या शतकामध्ये नव्या पिढीने तरी विसरून गेलेल्या आहेत. एकाला सुद्धा पत्र लिहिता येत नाही. एकाला सुद्धा. इतकी शोकांतिका आपल्याला पाहावी लागेल. कारण लेखन कौशल्य प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे. पेन कोणाकडेच नाही, फक्त मोबाईल आहे. या मोबाईलमुळे सर्वच गोष्टी सहज मिळायला लागलेल्या आहेत. लिहायची गरज नाही, अभ्यासाची गरज नाही, वाचन करण्याची गरज नाही, पेन हातात घेण्याची आवश्यकता नाही, पेनसाठी पैसे खर्च करावे लागत नाही, खिशाला लावायला लागत नाही. पेन फॅशन झालेली आहे मुलांना. पण पेन खिशाला लावतो. सध्याची मुलं हातात मोबाईल घेऊन फिरायला लागलेली आहेत. हातात मोबाईल आहे, डोक्यात काय आहे? डोक्यात काहीच नाही. डोक्यात काही नाही. डोकं पूर्णतः कोरं करकरीत आहे. स्वतः काहीतरी वाचल्यानंतर, मिळवल्यानंतर काहीतरी डोक्यात असेल ना. कोणाची इच्छा नाही, कोणाकडे वेळ नाही, कोणाकडे सवड नाही वाचण्याची. आणि आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिलेल्या पत्रांचा विचार करत आहोत मुलांनो. पूर्वीच्या काळी पत्र लेखनाशिवाय हा पर्यायच नव्हता. एखादा दूत पत्र घेऊन जायचा आणि तिकडला दूत इकडल्या राजाला, प्रदेशाला पत्र आणून द्यायचा. पत्र ही वेगळ्या पद्धतीची होती. ऐतिहासिक पत्र, वैयक्तिक पत्र, प्रशासकीय पत्र वगैरे पत्राचे प्रकार आहेत. आपल्याला माहीत आहेत. कौटुंबिक पत्र आहे, औपचारिक आणि अनौपचारिक पत्र सध्या आहेत. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हा पत्रव्यवहार कशा पद्धतीने सुरू होता त्याचा एक नमुना आपण या पाठाच्या माध्यमातून आपण अभ्यासणार आहोत. मुलांनो, हा पहिला पाठ आहे, हे लक्षात घ्या. पहिल्या धड्यावर, पहिल्या पाठावर, पहिल्या प्रकरणावर विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये प्रश्न हा हमखास येतो, 100% येतो मुलांनो. लक्ष असू द्या. कारण रेग्युलर, नियमितपणे ऑनलाईन क्लासला जर तुम्ही उपस्थित राहत असाल तर या गोष्टी तुम्हाला कळतील, अन्यथा कळणार सुद्धा नाही. मायनवेळी परीक्षेला धावत कसं तरी परीक्षा फॉर्म भरायला यायचं, तसंच धावत परीक्षेला यायचं. पेपरचं नाव माहीत नाही, सिलेबस माहीत नाही, कोणता अभ्यासक्रम माहीत नाही, परीक्षा कशी होणार ते माहीत नाही, पॅटर्न माहीत नाही, काही माहीत नाही. इतर विद्यार्थ्यांप्रमाणे तुम्ही तसे नाहीत. फार हुशार विद्यार्थी आहात. म्हणून सर्वच विद्यार्थी रेग्युलर ऑनलाईन क्लासला जॉईन आहेत, फॉलोअप घेतात. आज आपण पहिल्या पाठाला आपण सुरुवात करा. जिवाजी विनायकास पत्र. हे पत्र कोणी लिहिलेलं आहे? या पत्राचे लेखक, या पाठाचे लेखक छत्रपती शिवाजी महाराज आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव सर्वांनाच माहीत आहे, ज्ञात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव माहीत नाही असा एकही विद्यार्थी आपल्याला शोधून सुद्धा भेटणार नाही. शिवाजी राजे शहाजी राजे भोसले हे त्यांचं पूर्ण नाव आहे.
कदाचित काही विद्यार्थ्यांना सुद्धा माहीत सुद्धा नसेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झालेला आहे? इसवी सन 1630 मध्ये. त्यांच्या जन्माबद्दल सुद्धा काही मतभेद आहेत. एखादं पुस्तक पहा तुम्ही, 4थीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तुम्ही अभ्यासलेला आहे. त्या पुस्तकामध्ये त्यांच्या जन्मतिथीबद्दल, तारखेबद्दल मतभेद आहेत आणि राज्यकर्त्यामध्ये सुद्धा मतभेद आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार साजरी करावी का तारखेनुसार साजरी करावी, अशा प्रकारचा वाद दरवर्षीच उफाळून येतो आणि शिवप्रेमे या माध्यमातून व्यक्त होतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 1630 मध्ये झालेला आहे. इसवी सन 1630 मध्ये झालेला आहे. स्पर्धा परीक्षेला प्रश्न असे येतात, तुमच्या विद्यापीठाच्या परीक्षेसुद्धा येतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू इसवी सन 1680 मध्ये झालेला आहे. पहा, छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू 1680 मध्ये झालेला आहे. अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कधी झालेला आहे आणि मृत्यू कधी झालेला आहे याची आपल्याला यातून माहिती मिळते. याचाच अर्थ जन्म आणि मृत्यूवरून आपल्याला अंदाज आपल्याला निश्चित करता येते. छत्रपती शिवाजी महाराज यांना आयुष्य 50 वर्षे लाभलेलं आहे. महाराजांना आणखी आयुष्य लाभणं अपेक्षित होतं, कारण अशी माणसं पुन्हा होणे नाही. त्यामुळे जी चांगली माणसं आहेत, जी महत्त्वाची माणसं आहेत, याच माणसांना आयुष्य फार कमी लाभतं मुलांना. तशाच पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत सुद्धा झालेलं आहे. जिवाजी विनायकास पत्र हे प्रशासकीय पत्र आहे मुलांनो. परीक्षेत प्रश्न येतात बरं का. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमच्या अभ्यासक्रमामध्ये कोणत्या प्रकारचं पत्र लिहिलेलं आहे, त्या पत्रांचा समावेश कोणत्या प्रकारात तुम्ही करू शकता. छत्रपती शिवाजी महाराजांनी जिवाजी विनायकास प्रशासकीय पत्र लिहिलेलं आहे. कौटुंबिक पत्र वेगळं. आपले पत्रव्यवहारचे 2 प्रकार आहेत मुलांनो मराठीमध्ये. औपचारिक पत्रव्यवहार आणि अनौपचारिक पत्रव्यवहार. अनौपचारिक म्हणजे कौटुंबिक पत्रव्यवहार, औपचारिक म्हणजे कार्यालयीन पत्रव्यवहार. या पत्रांचा समावेश औपचारिकमध्ये होतो. त्यालाच आपण प्रशासकीय पत्र असं सुद्धा म्हणतो. एका कार्यालयाने दुसऱ्या कार्यालयास केलेला पत्रव्यवहार, एका राजाने दुसऱ्या राजास केलेला पत्रव्यवहार, एका राजाने आपल्या प्रदेशातील एखाद्या अधिकाऱ्यास केलेला पत्रव्यवहार, त्याला प्रशासकीय पत्र असं म्हणतात. उदाहरणामध्ये तुम्ही बोनाफाईड मिळण्यासाठी तुमच्या महाविद्यालयाच्या प्राचार्यास बोनाफाईड मिळण्याच्या संदर्भात विनंती पत्र लिहू शकता. मुलांनो, अर्जालाच पत्र असं म्हणतात. किती विद्यार्थ्याला लिहिता येईल पत्र, अर्ज लिहिता येईल? 4-2 सुद्धा विद्यार्थ्याला बोनाफाईड मिळण्यासाठी अर्ज लिहिता येत नाही. कारण परिस्थिती वरचेवर अवघड होत चाललेली आहे. विद्यार्थ्यांना वाटत आहे मी सगळं जग माझ्या जवळ आलेलं आहे. जग जवळ आलेलं आहे हे मान्य आहे, पण तुम्ही जगाच्या जवळ गेलेले नाहीत. आपण सुद्धा जगाच्या जवळ गेलं पाहिजे. जगाच्या जवळ जाण्यासाठी तेवढी प्रगती करावी लागेल, तेवढी वाटचाल करावी लागेल, तेव्हाच आपल्याला त्या जगाच्या जवळ जाता येईल. जग आपल्या जवळ आले ना. जग आपल्या जवळ कसं आलेलं आहे? प्रगतीच्या माध्यमातून जग आपल्या जवळ आलेलं आहे. परिवर्तनाच्या माध्यमातून, क्रांतीच्या माध्यमातून, ज्ञानाच्या माध्यमातून, माहितीच्या माध्यमातून जग आपल्या जवळ आलेलं आहे.
आपण जगाच्या जवळ जाण्याइतकी क्षमता तयार केली पाहिजे, तरच आपल्याला जाता येणार नाही. म्हणून अशा प्रकारचं ज्ञान माहिती असणं गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा अशा प्रकारचं प्रशासकीय पत्र लिहू शकतो. आपल्याला साधं अर्ज सुद्धा लिहिता येत नाही. मग आपण राजाची काय बरोबरी करणार आहोत? राजाचं नाव घेण्याचा सुद्धा अधिकार नाही आपल्याला. ज्या राजाच्या राज्यामध्ये आपण राहतो तो राजा इतका विद्वान, इतका प्रतिभासंपन्न, इतका कार्यक्षम, इतका कार्यकुशल, आणि आपण त्याच राजाच्या राज्यातले व्यक्ती, आपण वारसदार, रहिवासी, आपल्याला 4 ओळी सुद्धा लिहिता येत नाही मुलांना. म्हणून अशा प्रकारची ओळख, तोंडओळख विद्यार्थ्यांना असावी. म्हणून हे पत्र अभ्यासक्रमात ठेवलेलं आहे. राजे सुद्धा पत्र कशी लिहित होते, लिहिण्याची पद्धत, लिहिण्याचा मायना, मजकूर वगैरे वगैरे. आणि छत्रपती शिवाजी शिवकालीन भाषा हा महत्त्वाचा घटक आहे मुलांना या पत्रामध्ये. शिवकालीन भाषा, कारण राजा कोणत्या काळातला होता, त्यांच्या काळामध्ये त्यांच्या राज्यामध्ये कोणत्या भाषेमध्ये व्यवहार चालत होता, व्यवहाराचं माध्यम कोणतं होतं, कार्याची भाषा कोणती होती, त्या भाषेचा प्रभाव आपल्याला जाणवतो. म्हणून या पत्रामध्ये मामले प्रभावळीचा सुभेदार जिवाजी विनायकांनी, मामले प्रभावळीचा सुभेदार, बघा जिवाजी विनायक हा एक सुभेदार आहे मुलांनो. महान, आणि हा सुभेदार कुठला आहे? मामले प्रभावळीचा आहे. काय प्रदेशाचं नाव, प्रांताचं नाव, जिल्ह्याचं नाव, तालुक्याचं नाव, अशा पद्धती मामले प्रभावळीचा सुभेदार जिवाजी विनायकांनी एखाद्या प्रदेशाचा, एखाद्या प्रांताचा, एखाद्या गावाचा हा सुभेदार आहे. कोण? जिवाजी विनायक. जिवाजी विनायकांनी दौलत खान व दर्या सारंग यांना आरमाराचा ऐवज व गल्ला पोचता न केल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी हे पत्र लिहिलेलं आहे. पहा मुलांनो, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे दूरदृष्टी कशी होती. त्यांच्या राज्यामध्ये कोणत्याही जातीचा, कोणत्याही धर्माचा, कोणत्याही पंथाचा व्यक्ती, कर्मचारी असेल तर कधीच महाराजांकडून दुजाभाव, पक्षपात झालेला दिसून येत नाही, झालेलाच नाही, दिसण्याचा प्रश्नच येत नाही मुलांनो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्यात, स्वराज्यात, शिवकाळात मामले प्रभावळीचा सुभेदार, बघा सुभेदार जिवाजी विनायकांनी, तो प्रमुख होता त्या प्रदेशाचा, आणि त्याच्या हाताखाली जे काम करणारे कर्मचारी होते ते कर्मचारी दौलत खान व दर्या सारंग यांना आरमाराचा ऐवज व गल्ला पोहोचता न केल्यामुळे पत्रलेखन छत्रपती शिवाजी महाराजांनी सुभेदार जिवाजी विनायकास केलेला आहे. हे असं का केलास? दौलत खान व दर्या सारंग यांना आरमाराचा ऐवज व गल्ला का पोचता केलेला नाही? काय कारण आहे? मी असं थोडं सांगितलेलं आहे. हा मुस्लिम आहे, हे आहे शीख आहे, हा ख्रिश्चन आहे, यांच्यासोबत दुजाभावाची वागणूक याला मी कधी सांगितलेलं नाही. आणि ते आरमाराचे महत्त्वाचे घटक आहेत मुलांनो. आरमार, सैन्य राज्याचा, देशाचा महत्त्वाचा डोळा आहे.
आणि त्याच महत्त्वाच्या घटकाकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर आपण आनंदी आणि निवांत निश्चिंत राहू शकत नाही. म्हणून राज्याचा आणि देशाचा सर्वात जास्त खर्च जर कोणत्या घटकावर होत असेल तर सैन्यावर होतो मुलांनो. म्हणून त्या राज्याचा महत्त्वाचा घटक, एक महत्त्वाचा अंग आरमार आहे. आणि त्याच माणसाकडे जर दुर्लक्ष कानाजोड केला तर आरमार चांगल्या पद्धतीने चालू शकत नाही. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी स्पष्टपणे रोखठोक, थोडाही विलंब न करता छत्रपती शिवाजी महाराजांनी मामले प्रभावीचा सुभेदार जिवाजी विनायकास खरमरीत पत्र लिहिलेलं आहे. दौलत खान व दर्या सारंग यांना आरमारचा ऐवज व गल्ला पोचता न केल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी अशा प्रकारचं प्रशासकीय पत्र लिहिलेलं आहे मुलांनो. आणि हे पत्र दिनांक 18 जानेवारी इसवी सन 1675 रोजी पत्रलेखन केलेलं आहे. 18 जानेवारी 1675 रोजी हे पत्रलेखन केलेलं आहे. अशा पद्धतीचा हा पत्रव्यवहार आपल्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट आहे. सदर पत्र शिवकालीन पत्रसार संग्रह खंड 1 मोजलेला आहे. कधी कधी परीक्षेत प्रश्न येतो मुलांनो, जिवाजी विनायकास पत्र हे कोणत्या ग्रंथातून घेतलेलं आहे? शिवकालीन पत्र सार संग्रह खंड 1 या ग्रंथातून घेतलेला आहे. पत्र कशा पद्धतीने लिहिले गेलेलं आहे? सुरुवात, आरंभ, मध्य आणि शेवट कशा पद्धतीने लिहिला गेलेला आहे? या पत्राची मांडणी, मजकूर, मायना, रचना आणि संरचना आणि विशेष म्हणजे शिवकालीन भाषा या पत्रातून कशी आलेली आहे, कोणते शब्द कसे वापरलेले आहेत, आपल्याच मराठी भाषेसारखे शब्द आहेत का? कारण त्या काळातला जो पत्रव्यवहार आहे त्या पत्रव्यवहारामध्ये भाषा अभ्यासावी लागते मुलांनो. आणि त्या भाषेचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागणार आहे. आपण प्रत्यक्ष पत्राला आपण सुरुवात उद्याच्या तासाला करणार आहोत. आज आपण फक्त पाठाचे आणि लेखकाचे पाठ आणि लेखकाचा आपण परिचय पाहिलेला आहे. उद्या प्रत्यक्ष आपण पाठाला सुरुवात करूयात.